नमस्कार. मागच्या वेळेला यज्ञाचा विषय निघाला होता, तेव्हा आता आपण यज्ञाबद्दल बोलूया. आपल्या छातीवर जेव्हा स्टेथोस्कोप ठेवला जातो तेव्हा जी धगधग ऐकू येते ती एका अर्थाने यज्ञच असतो असे म्हटले तर आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. उष्णता नावाच्या ऊर्जेवर जसे लोहमार्गावरचे इंजिन चालते तसेच आपले शरीरही चालत असते. धगधग हा शब्द, धग या शब्दाचा पुनरुच्चार आहे आणि धग हा मराठी शब्द देखील उष्णतेचा निर्देशक आहे. यज्ञात तरी दुसरे काय असते? तिथेही अग्नीच असतो. तिथे थोडाफार धूर वायू असतो. तो पृथ्वीवर केला जातो. तो अग्नी आकाशात झेपावतो आणि त्यात जी द्रव्ये टाकली जातात त्यातली काही द्रवरूप पाणी असतात. 9व्या अध्यायात ज्ञानयज्ञाचे वर्णन करताना ज्ञानेश्वर तो यज्ञ पंचमहाभूतांच्या मांडवाखाली केला जातो असे जे म्हणतात ते खरेच आहे. ज्ञानयज्ञ हा शब्द आपण नंतर बघू, परंतु पंचमहाभूतांच्या सहाय्याने आणि मन आणि त्यातली ऊर्जा हाही एक प्रकारचा यज्ञच आहे असे मी म्हणतो. त्याचे हे स्पष्टीकरण आहे. शेवटी सगळी पंचमहाभूतातच विलीन होणार आहेत अशा अर्थाची ज्ञानेश्वरांची ओवी आहे आणि तेच आपल्या शरीर, मन आणि बुद्धीचं होणार आहे हे आपल्याला माहीत असते किंवा असायला हवे. ते सगळे तिथूनच आलेले असते आणि त्याला दुसरी गती नसते, कारण हे विश्व चक्राकार असते असे आपल्याकडे गृहीतक आहे. या विलिनीकरणाच्या आधी आपल्या शरीरातील यज्ञ कसा चालवावा हे आपल्या हातात असते आणि त्याचे वर्णन अस्पष्टपणे का होईना आपल्याला 4थ्या अध्यायात मिळते असे मला वाटते. त्यातला कळीचा श्लोक म्हणतो की अरे अर्जुना, कर्म हेच ब्रह्म आहे. जी आहुती दिली जाते ते, ज्याच्यात दिली जाते तो अग्नी आणि आहुती देणाराही ब्रह्मच असतो. एवढेच नव्हे तर ती आहुती जिथे जाते तेहीच ब्रह्मच असते. या मानसिकतेचा आणि जाणीवेला ज्ञान म्हटले जाते. ब्रह्मातून निर्माण झालेले हे विश्व तेच माझे घर आहे, या पहिल्या प्रकरणात सांगलेल्या उक्तीचा हा अर्थ आहे. संसारात गुरफटलेला माणूस, धंदा अथवा नोकरी करणारा माणूस, सैनिक, राजकारणी, समाजसुधारक, कशाही प्रकारचा माणूस त्याच्या किंवा तिच्या आयुष्यात हा श्लोक की ब्रह्म हेच कर्म आहे आठवत नाहीत. हे खरेच, किंबहुना असा श्लोक आहे हेच त्यांना माहीत नसते. परंतु एक ना एक तऱ्हेने ती सगळी मंडळी या श्लोकातल्या तत्वाचे कळत नकळत आचरण करत असतात. एखादा माणूस खूप पैसे मिळवतो आणि मग दान करून शाळा किंवा महाविद्यालय बांधतो. काही लोक म्हणतात की आम्हाला ही समाज जमत नाही, परंतु ते स्वयंसेवी संस्थांना सढळ हाताने मदत करतात. एखादा माणूस कारखाना उभा करतो आणि अनेकातून त्यातून उपजीविकेचे साधन प्राप्त होते. एवढेच काय, साधा संसारी माणूसही कुटुंबासाठी जे करतो तेही ब्रह्मालाच परत करण्यात जमा होते. कष्ट करून मुलांना वाढवणारी जोडपी तेच करत असतात. मुलांनी चांगले केले की आमचा मुलगा किंवा मुलगी असे जेव्हा म्हणतात ते स्वाभाविक असते, परंतु त्यात मुलांच्या यशाचा वाटा ते अप्रत्यक्षपणे थोडा तरी आपल्याकडे घेतात. हे जग हे जसे थोडे चुकते तसेच दान दिल्यावर माझे नाव संस्थेला जाया योजना सुरू केली तर त्या योजनेला माझ्या आईचे नाव द्या किंवा मी कारखाना सुरू केला नसता तर तू देशोधडीला लागला असतास असे मालकाने नोकरदाराला बजावणे या गोष्टी चढत्या स्वरूपात अयोग्य असतात. आधी म्हटले तसे इथे महत्वाकांक्षा प्रगट होते. ही हो द्यायचं नसेल मग त्यावर उपाय काय याचे उत्तर गीतेच्या ह्याच 4थ्या अध्यायात मिळते. त्याबद्दल पुढच्या प्रकरणात.